आपण रेल्वेनंतर बघतो का मला वाटतं आम्ही दिसले असेल कारण की एकदम मेडिकल झाला ट्रेन आधी गावात मी आलो ट्रॅकवर नाही तर मग ट्रेनची नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता वाजले 8:20 आणि मी आत्ताच उठलो. तर आता मी ब्रश करून घेतो. आज कॉलेजला सुट्टी पडली आणि मम्मीचं जरा काम होतं, मग मम्मीसोबत आता जावं लागेल मला. पटापट ब्रश करतो, थंडी वाजली म्हणून आंघोळ तर काय करणार नाही. तर पटापट ब्रश करतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता 8:30 आणि मी ब्रश करून घेतलेलं आहे आणि तोंड पण धुवून घेतलेलं आहे. तर मस्तपैकी आता चहा पितो मी. गरम तर करून घेतलेलं आहे बघा, वाफा निघायला त्यातून मस्त. मम्मीला आज उशीर झालाय. हो तू घेतली? बाय बाय. मम्मीला आज जरा उशीर झालाय, 5-10 मिनटं, म्हणून जरा एकदम गडबडीत आहे. काय नाही, होत असते गडबड. आता मस्तपैकी त्यात खारीच करून घेतो मी. हे बघा, गरम गरम चहामध्ये मी खारी तर चुरून घेतलेली आहे. तर आता मी खारी आणि चहा खातो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आपली मम्मी तर कामाला गेलेली आहे आणि आपल्याला आज उद्याला जायचं आहे, कारण की मम्मीचं काहीतरी काम आहे, त्यासाठी जायचं आहे. मम्मीचं काम करण्यासाठी जायचं आहे. तर बघूया, आपलं सगळं पाऊस थांबला की मग जाऊया. मित्रांनो, माझे आंघोळ तर झालेलं आहे. मस्तपैकी मी कपडे घातले आणि गंध लावला आहे आणि मी म्हणलं चला आता निघावलेला. तर बघा, पावसाने एकदम जोरात हजेरी लावली आणि वाऱ्यासोबत होतं, म्हणून आपलं प्रोटेक्शन लावून घेतलं. आणि मग पाऊस कमी झाला की मग जाऊया आपण. त्यावर जर आपण मस्तपैकी पोहे बनवूया मस्त गरम गरम खायला. तर तोंडा एकदम निवडलं. तर मित्रांनो, पावसानंतर जोरात हजेरी लावलेला आहे, तर आपल्या तोंडाला जर चव सुटायला लागली. तर मग मस्तपैकी आता बनवूया पोहे पावसात एकदम. तर थोडं पाणी होतं कढईमध्ये, पहिला आपण तेल घेऊया. म्हणजे पहिले सगळ्यात पहिले मेन म्हणजे पोहे आपल्याला धुवून घ्यावे लागतील. पोहे पाठीमध्ये सांगायचं घेतलेलं बघा. आता मस्त आपण काहीतरी पातील तर नाही आहे, तर बागेमध्येच हे करूया. मस्त काढून घेऊया. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go, I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, all worries, to a place where my heart can play. Under the stars, by the ocean shore, by the vast grasslands. Oh, it's the smell of summer. I
hidden cove where the dolphins rove. I watch them dance in the ocean's cove. I build a sandcastle high. I touch the summer sky. I sit around a fire, share stories that will never tire. I found the feeling of summer. I fell in love with the feeling of summer. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whispers secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, take me. त्याच्यानंतर काय सुटणार पटापट आपल्या पोह्यांमध्ये बघा हळद आणि तिखट टाकून तर मग मिक्स पण केले. आता मिरच्या घेतलेल्या आपण मिरच्या आणि 4-5 कढीपत्ता आता मी जादू करून कापणार आहे. हे बघा मित्रांनो आपण जादू करून मिरच्या कापून घेतोय. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My to a place where my heart can play. Under the stars by the ocean shore. मिरची आणि कढीपत्ता भाजून झाले मस्तपैकी. So it's the smell. पोहे बनवतो मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. पोह्यांमध्ये मेन शेंगदाणे टाकायचे. मस्तपैकी गुलाबी शेंगदाणे टाकले. आपले पोहे पण आता होत आलेले आहेत. थोडं 5 मिनिटं ठेवूयात पोह्यांना मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आपले पोहे तर झालेले आहेत मस्तपैकी तयार. तर आता गॅस बंद केलेला आहे मी. मित्रांनो हे बघा मस्तपैकी गरम गरम पोहे घेतलेले आहेत मी खायला त्याच्यासोबत लिंबू. तर आता मी पोहे खातो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आता वाजले 12:30 आणि माझे पोहे तर खाऊन झालेले आहेत. आता मस्तपैकी गप्प आहेत गुलाबजाम. मम्मीने काल 2 पाकिटा म्हणजे हे आणलेले लाडू बोलते आपला स्वीट. एक गुलाबजाम आणि एक मोतीचूरचे लाडू. आता आपल्याला गुलाबजामुन गप्प खायचा होता. गुलाबजामुन भेटला मस्तपैकी सिल्वरवाला गप्प खायचं बघा. हे बघा एक नंबर. आता मी गुलाबजाम खातो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. माझा गुलाबजाम तर खाऊन झालेला आहे आणि एकदा आमच्या घरात जर वस्तू आली काही खाण्यापिण्याची तर ते संपल्याशिवाय मी काय सोडत नाही. हे बघा आता घेतला दुसरा डब्बा त्यात आहे लाडू. तर मस्तपैकी लाडू खातो मी. बघतो कसा एक नंबर बेसन. आता लाडू खातो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 1:30 आणि पाऊस तर थांबलेला आहे. हे बघा तर आता मी विचार करतोय की मुलीला जातो मी. त्याच्या पहिले मी थोडं जेवण करतो. मग जेवण गेलं की मग किती वेळ लागो काय होत नाही. पहिले मी जेवण करून घेतो. भाजी कोणची आहे आज. भाजीचं नाव काय आठवणे गेलं मला.
आता 2 चपात्या घेतो. सोबत थोडेसे पापड. काल रात्री कळलेले, काल रात्री मी काय जेवले नाही, लगेच झोपी गेलो. म्हणून मग आता बटाटा कुरवडे. बघा मी असं जेवायला काय घेतलेलं आहे, 2 चपात्या आणि भाजी आणि कुरवडी पापड. तर आता मी जेवतो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो आता वाजले आहेत 2:30. तर माझं जेवण तर झालेलं आहे आणि तो आता जरा झाडू मारतो आणि पोछा मारून घेतो. मग आपण उलव्याच्या दिशेने निघूया. आणि मोबाईल जरा चार्जिंग कमी झालेले, तर मी मोबाईल चार्जिंग लावतो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया ना. आता वाजले आहेत 3:40 आणि मी घरातले सर्व कामं तर आवडले आहेत आणि मस्तपैकी जरा गन पावडर केलेलं आहे. टोपी घेतली आणि सोबत आपल्या छत्री घेतली आणि सोबतच मेन गोष्ट म्हणजे त्यासाठी पहिले मी कुलप लावून घेतो, मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो जाऊ देत लोकेशनला पहिले सोबत आपल्या कंपनीसाठी वेगळी पण घेतली आहे. गन बघायचं का अशी करायची ड्रॅग अशी एकदा लागली ना उठणार नाही 10 दिवस माहिती आहे. आपली घर आहे एकदम इतकी भारी आहे ना, खूप भारी आहे. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. मित्रांनो आपण रेल्वे ट्रॅकवर चाललो तेव्हा आणि जर समोर रेल्वे स्टेशन बाजूला बघा कसलं भारी वातावरण आहे. Sound of the waves lapping on the beaches like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of. आपण रेल्वे स्टेशन चाललो बघा थोडंसं भिजलं आणि आव्हान पोहोचते कधी घेतो मोबाईल धरू कधी केलं मोबाईल बंद केला आणि मग छत्रीवर गेली आणि तेव्हाच ट्रेन साईडला गेली. म्हणजे आपल्या ट्रेन आता 4 वाजून 27 मिनिटाला म्हणजे आपल्याला बसायला लागेल. तर ट्रेन आल्यानंतर मग आपला ब्लॉक कंटिन्यू करूया. आपली ट्रेन राहिली आहे बघा. आपण ट्रेन जातो आणि मग आपला ब्लॉक कंटिन्यू करूया. आपण ट्रेन नंतर उतरलो आणि आता सीट काय काम असेल ते करू. आपण ट्रेन मला कारण की मला काय लागायचं आपण ट्रेन आपण घरीच राहिलं आता 13 मिनिटं आणि चहा करून दिलेला आहे. आता मस्तपैकी समोसा खाऊयात. बघा
एकदम भारी भारी आणि त्यावर चटणी पण आहे. पहिले आपण चटणीसाठी प्लेट आणूया. एक खास करूया. आता मी समोसा आणि चहा पितो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करेन. आता वाजले 6:54 आणि आज पप्पा तर लवकर झाले. आता आपण बोलायला देख आता आणलं 8 आणि बाहेर बघा एकदम भारी वातावरण झालेलं आहे आणि हॉटेलच्या लाईटी खूप चांगल्या दिसतात. तर रात्री बघा एकदम पिवळ्या पिवळ्या. वातावरण तर बघून आलं एकदम सुंदर झालंय. तर आता अभ्यास करायला घेतलेला आहे. अभ्यास करतो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. मित्रांनो माझा अभ्यास झालेला आहे आणि जेवण पण करून झालेलं आहे. आणि आजच्या दिवसाला एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर दिस वॉचिंग. बाय बाय.